नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे. राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांसाठी एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली. यापूर्वी सुद्धा ही योजना सुरू होती, परंतु त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य दिव्यांगांना होत नव्हता. तर त्या योजनेमध्ये आता बदल करून अनुदानामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये अतुल सावे साहेब यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाच्या होकारानुसार दिव्यांगांसाठी विवाह प्रोत्साहन योजना वेगळ्या पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून एक व्यक्ती दिव्यांग असेल आणि दुसरा व्यक्ती दिव्यांग नसेल अशा लोकांनी जर लग्न जर केला, विवाह जर केला, तर त्यांना 1.5 लाख रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. पूर्वी 50,000 रुपये अनुदान मिळत होतं. त्याचबरोबर जर दोन्ही व्यक्ती म्हणजे वधू आणि वर म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही जरी दिव्यांग असतील तर अशा विवाह जोडप्याला राज्य सरकारच्या माध्यमातून 2,500 रुपये मिळणार. आणि या संदर्भात हिवाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला. परंतु लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न समोर आले. महत्त्वाचा प्रश्न असा की सर, या योजनेचा लाभ कोणत्या दिव्यांगांना मिळणार आहे, म्हणजे पर्सेंटेज, दिव्यांगांचं पर्सेंटेज कसं असणार आहे, किती टक्के पर्सेंटेज असेल तर ते या योजनेचा लाभ मिळणार आहे, हा महत्त्वाचा विषय. कागदपत्र कोणते लागणार आहेत, हा दुसरा महत्त्वाचा विषय. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमका अर्ज कोठे आणि कसा करायचा, ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा, हा महत्त्वाचा प्रश्न. आणि शेवटचा एक प्रश्न आहे तो म्हणजे तो सर्वसामान्यांना पडलाय, तो म्हणजे सर, आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत, 10 वर्ष पूर्ण झालेत, 2 वर्ष पूर्ण झालेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता या योजनेची घोषणा केलेली आहे. योजना जुनी आहे, परंतु त्याचा अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आलेला आहे. मग आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का? पूर्वी लग्न झालेल्या, पूर्वी विवाह झालेल्या लोकांना, दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक दिव्यांगांना पडलाय. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अतिशय महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार. तर या ठिकाणी डॉक्युमेंटची यादी मी तुम्हाला समोर दाखवतोय. यामधील पहिला कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र पाहिजे. आता हे दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला 40% जास्त पाहिजे, 40 किंवा 40% जास्त दिव्यांग तुम्ही असले पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे, तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तरी चालेल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे विवाह नोंदणी दाखला पाहिजे, जो तुम्हाला तुमच्या नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या माध्यमातून तो दाखला मिळतो. तो विवाह नोंदणी दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ती व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असला पाहिजे. या संदर्भात डोमासिल सर्टिफिकेट म्हणजे रहिवास प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. या अगोदर सुद्धा या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की तुम्ही डोमासिल सर्टिफिकेट काढून घ्या, तो तुमच्याकडे असला पाहिजे. तर वेगवेगळ्या मोठ्या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येतो. त्याचबरोबर तुमच्याकडे बँकेचा पासबुक पाहिजे, पासपोर्ट साईजचा आकाराचा फोटो पाहिजे आणि एक डिक्लेरेशन फॉर्म असतो. तो डिक्लेरेशन फॉर्म सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावरती क्लिक करून तो डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्यावरती संपूर्ण माहिती भरायची आणि तो कागद तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे. अशा पद्धतीने हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या ठिकाणी या दिव्यांग विवाह योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो, दुसरा आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा. यामध्ये अतिशय महत्त्वाचे 2 मुद्दे मी स्पष्टपणे समजावून सांगतो. या योजनेचा फॉर्म तुम्ही ऑफलाईन सुद्धा भरू शकता, ऑनलाईन सुद्धा भरू शकता. आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर DBT महाराष्ट्र GOV. म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती सर्व तुम्ही दिव्यांगांच्या संदर्भात किंवा इतर योजनांच्या संदर्भात तुम्ही अर्ज करू शकता. परंतु त्या वेबसाईटचा खूप प्रॉब्लेम असतो, सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे फॉर्म सबमिट होत नाही. म्हणून त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू नका. पण ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फॉर्म कुठे उपलब्ध होणार, तर ते फॉर्म सुद्धा तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहेत. तर त्यामध्ये एक बघा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग जिल्हा स्तरावरती तो फॉर्म असतो. त्याचबरोबर तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय असतो, त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण विभाग या सर्व ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म उपलब्ध होणार आहेत आणि त्याच ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. बरोबर आहे. तर हा महत्त्वाचा मुद्दा. आणि यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे सर, ही योजना कधीपासून लागू होणार आहेत. एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून आता या योजनेच्या अनुदानासंदर्भात घोषणा झालेली आहे. आता यावरती एक शासन निर्णय येणार.
या ठिकाणी निधी मंजूर केला जाणार आणि जानेवारीपासून म्हणजे पुढच्या वर्षापासून ही योजना सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न होता, सर योजना कधीपासून सुरू होणार आहे? तर जानेवारीपासून ही योजना सुरू होणार आहे आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पारित केला जाणार आहे. परंतु आत्ता आम्ही संपर्क साधला असता तर पुढच्या महिन्यापासून जानेवारीपासून ही योजना सुरू होणार आहे. आता यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर आमच्या विवाहाला किंवा आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत, 10 वर्ष पूर्ण झालेत, मग आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतोय की राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेची घोषणा केल्यानंतर त्या घोषणेच्या पुढील दिवसानंतर त्या योजनेचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना मिळत असतो. पूर्वीच्या दिवसांचा किंवा पूर्वीच्या महिन्यांचा विचार करून ती योजना जुन्या लोकांना दिली जात नाही. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या योजनेचा किंवा त्या निर्णयाचा आपण स्वागत करतोय. परंतु जास्तीत जास्त जुनी लोक खूप आहेत, मग त्या लोकांना काही अंशी लाभ मिळणार का यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगतोय की निर्णयापासून पुढे ज्या जोडप्यांचं किंवा ज्या दिव्यांग व्यक्तींचा विवाह होणार आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुन्या विवाह जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आपण सुद्धा हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना किंवा संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून यावरती कोणता मार्ग निघतोय का, कमीत कमी 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष 2 वर्ष जे नवीन विवाह झालेत जुने त्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करून घेता येईल का? कारण त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाची स्थिरता गरजेची आहे, त्यांना सुद्धा लाभाची गरज आहे. यासाठी आपण प्रयत्न करूया. परंतु तुमच्या माध्यमातून जो प्रश्न होता की सर आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का, तर सरासरीप्रमाणे जनरल मी तुम्हाला उत्तर देतोय की आत्तापर्यंत राज्य सरकारने असं कधीही केलेलं नाही की बाबा एखादी घोषणा केली आणि जुन्या लोकांना जुन्या महिन्याचे सुद्धा अनुदान दिलंय, तर असं आत्तापर्यंत कधी झालेलं नाही. तर ज्या दिवशी घोषणा होते तिथून पुढे जे काही घडतं त्यांना किंवा जे लाभार्थी तयार होतात त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु ही योजना दिव्यांगांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यांचं कुटुंब एक स्थिर होण्यासाठी, कुटुंबाला एक आधार म्हणून ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करूया. जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा एक विनंती असेल, जे संस्था चालवतात किंवा जे दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांना सुद्धा माझी एक विनंती असेल की आपण सर्वजण मिळून राज्य सरकार प्रशासनाच्या संदर्भात ती जाणीव करून देऊया की सर तुम्ही ज्या योजनेची घोषणा केलेली आहे ती योग्य आहे, परफेक्ट आहे, परंतु जास्तीत जास्त लोकांना त्याचा जर लाभ मिळाला तर ती योजना खरी आणि उपयोगी ठरला असं म्हणावं लागेल. आत्तापासून तुम्ही या पुढे जर योजनेचा लाभ जर दिला तर अनेक दिव्यांग जोडपी आहेत, कुटुंब आहेत, ते या योजनेपासून वंचित राहतील. मग काय फायदा नाहीये. म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करूया, तुम्ही सुद्धा प्रयत्न करूया. जनरल प्रश्नाचं उत्तर असं आहे की पुढील दिवशी लाभार्थी जे काय ॲड होतील, फॉर्म भरतील, नवीन विवाह जोडपी तयार होतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर ठेवायची होती. त्यामुळे दिव्यांगांच्या मनामध्ये जो प्रश्न होता की सर या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कागदपत्र कोणते लागतील, कोणते लाभार्थी किंवा कोणते दिव्यांग या योजनेसाठी पात्र ठरतील आणि ही योजना कधीपासून सुरू होणार आहे याविषयी थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केला आहे, माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.